आजोबांचा बर्थडे काल लय मोठ्याने केला. होय, आमच्या घरात लय मोठा केक आणलेला. आम्ही सगळीजण डान्स पण केला. होय, आमचे आजोबा हायच लाड. आजोबा रडायला का लागलात? हो आजोबा, रडायला काय झालं तुम्हाला? काय सांगायचं बाळा, लहान मोठी लेकरं केली, शिकवलं, लोकांच्यात कामाला जाऊन, चाकरीला जाऊन, अंगावर घेऊन काम, लई ताप झालं एवढं शिकवून आणि शेर गावाला गेल्या सोडून. मी एकटाच आहे बाळा, काय करू? काय पोटाला खाऊ, पोटाला बी काय देतोय, पोरं लेकरं बाळा बघत नाही. सुनाच्या नादात सगळे गुंग झालेत, काय करू? परदेशात गेली तिकडचीच झाली. ही लोकांची लेकरं आजोबाचा वाढदिवस करतात म्हणून किती सगळी चर्चा करायला लागल्यात आणि माझ्या काळजाला थरक येतं. माझीच असती माझ्याजवळ तर माझं किती चांगलं केलं असतं वाढदिवस. नशीब माझं रे देवा. एवढंच ना आजोबा, चला मी आहे की तुम्हाला, कशाला काळजी करतायसा? मी तुमची नातच आहे ना, चला माझ्या संग. बाळ, मनाला लई आनंद झालं. 80 वर्ष झालं हे पहिल्यांदा वाढदिवस. पहिला असं बघायला लागलोय मी. रक्तातली नात्यातली लांब असतात आणि लांबची जी जोडलेली आहेत तेच चांगल्या उपयोगाला पडणारी असतात. काय करायचं, लेकरं असून सगळी असून सगळं असून कोण कुणाचं नाही बाळ. बापू, मी तुमची लेक नसली तर काय झालं, पण मी तुमच्या लेकीपेक्षा पण जास्त आहे. मी आहे की इथनं पुढे प्रत्येक वाढदिवस तुमचा साजरा करणार आणि तुम्ही 100च्या पेक्षा आधी जास्त जगणार. आजोबा, आम्हाला पण तुम्हाला आनंदी बघून लय आनंद झालाय मनाला. ऐकलंय परदेशात गेलेली माणसं परत फिरून आपल्या आई वडिलांकडे बघत नाहीत. देवाला पण काळजी असते हो, म्हणून आमच्यासारखी लोक या जगामध्ये आहेत जी तुमच्यासारख्या लोकांवर माया प्रेम करतात. परदेशातल्या लोकांना आई वडिलांची किंमत नसते असं ऐकलंय आणि आज तुमचं बघून मला वाटलं पण ते खरंच आहे. पण आजोबा, आई वडीलच नसतील या आयुष्यामध्ये तर काय किंमत आहे आपल्या या जगण्याला सुद्धा? पैसा, अडका, जमीन, संपत्ती सगळं घेऊन तरी काय करायचं आहे? त्या सगळ्याचं आई वडिलांना सुखच भोगता येत नसेल तर ते काय उपयोगाच आहे आजोबा? मला लय वाईट वाटते. मी तुमच्याकडे मगाशी बघितलं, तुम्ही एवढं रडत होता. आई वडिलांशिवाय ही दुनिया शून्य आहे. उगाच देवानं म्हणलेलं नाही आहे, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी.